तर मित्रांनो कालपर्यंत आपलं फायनल काम मित्रांनो पूर्ण घराचं एवढंच काम झालंय मित्रांनो। काल 8 वाजेपर्यंत रात्रीच्या मित्रांनो आपण ती पाडले मित्रांनो इकडच्या साईडच्या का नाही। तर मित्रांनो घर खोलून बांधायला फुल वेळ लागतो का नाही त्याच्या, आणि काल एवढे मित्रांनो लाकडं काढायला आणि एवढे वीट पाडायला मित्रांनो रात्रीचे 8 वाजले ते। तर कशी आहे पब्लिक, मी तुमचा लाडका रोने ब्लॉगर। तर मित्रांनो आज सकाळी उठून इकडे दगड काढायचं काम चालू होतं का नाही। पाय एवढं खोल आहे मित्रांनो, एवढं खणून तरी दगडी आहे संपायचं नावच घेत नव्हतं। तर मग सकाळी उठून आज खणायला चालू केलं तर नाही आणि दगड। आणि मित्रांनो 2-3 दिवस झाले आपण हे घराचं खोललंय मित्रांनो, आणि फुल जाम झालतो का नाही, 2-3 दिवसातच फुल जाम झालंय। मग काय मित्रांनो आपलं सकाळचं जेवण झालं मित्रांनो, आपलं जेवण डेअर इकडे लावलं ना। आता आपण चाललोय मित्रांनो राशन घ्यायला, कारण की आता समजलं आपल्याला की राशन आलंय मित्रांनो, तर तेच घ्यायला चाललोय का नाही। मग काय मित्रांनो आपण पोहोचलो अंजनेरी गावात राशन घ्यायला मित्रांनो। आज काही खास एवढी गर्दी नव्हती, कारण की आज 3रा दिवस होता का नाही। मग काय मित्रांनो फायनली आपण राशन घेऊन आलोय, कारण की गर्दी काहीच नव्हती। मग काय आता चला मग घरात जाऊ, काय विषय आहे का नाही, घरात कसं काम चालू आहे। मी येईपर्यंत मित्रांनो एवढे इटा वाहून ठेवले ते। घरात येऊन पाहिले तर मित्रांनो एक छोटी गँग होती एवढ्याने, पण एवढे इटा वाहिल्या का नाही मित्रांनो। तरी म्हणलो एवढे इटा कोणी एवढे लवकर वाहिल्या का नाही, आणि एवढं खड्डा पण मोठा खांदला आणि एवढे दगड का। तर मित्रांनो आजच्या दिवसात एवढंच काम झालं मित्रांनो। ब्लॉग कसं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि जमलं तर फॉलो करून घ्या।